कमी झालेली नाही. आपले जे कधी झाले त्यामुळे भूसंपादन अधिकारी JMS म्हणजे जॉईंट मेजरमेंट शेतकरी आणि भूसंपादन अधिकारी यांच्यामध्ये सहभागी होतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न संबंधित चेंबर काढला नमस्कार. सांगली ते पेठ नाका हा जो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून वादातीत होता. या रस्त्याची दुरुस्ती करावी, त्याचं नूतनीकरण करावं अशा मागण्या अनेक प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत. अनेक नागरिकांची, अनेक प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार हा रस्ता नव्यानं करण्यात आलेला आहे. परंतु आता हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. हा रस्ताच बेकायदेशीर करण्यात आल्याची तक्रार इथल्या संबंधित शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी हे असा आरोप केलेला आहे की हा रस्ताच बेकायदेशीरपणे केलेला आहे. खरं तर सुरुवातीला ज्यावेळी जुना रस्ता होता तो 9 मीटरचा होता, त्याच्यानंतर तो 15 मीटर करण्यात आला आणि आता जो नव्यानं रस्ता जो झालेला आहे तो 24 मीटरनं करण्यात आलेला आहे. परंतु 15 मीटरपासून जो 24 मीटर जो रस्ता झाला त्या रस्त्याचा नकाशाच उपलब्ध नाही. त्यामुळं हे जे 9 मीटरचं जे ज्यादा अधिग्रहण झालेलं आहे ते बेकायदेशीरपणे झालेलं आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि तो रस्त्याचं जे काम आहे ते या संबंधित शेतकऱ्यांनी बंद पाडलेलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. रस्ता सध्या तयार झालेला आहे परंतु वादात आलेला आहे आणि तुम्ही असा आरोप करताय की हा रस्ताच बेकायदेशीर आहे. काय नक्की गौड बंगाल याच्यामध्ये? आम्ही या रस्त्याने वारंवार जाणं येणं आमचं आहे आणि या रस्त्यामध्ये का अडचण आली याची माहिती घेता असं समजलं की हा 15 मीटर PWDने रस्त्याचा नकाशा करून दिलेला होता, परंतु रस्ता करताना हा 24 मीटरचा केलेला आहे. 9 मीटरचं अतिक्रमण आहे. सांगली ते पेठ हे 41 किलोमीटरचं अंतर आहे. याच्यामध्ये 370 एकर जमिनीत अतिक्रमण आहे राज्य सरकारने, केंद्र सरकारने किंवा रस्त्या महामंडळाने केलेलं आहे. आता हे जे अतिक्रमण झालेलं आहे याचे पैसे द्यायला पाहिजेत, ते पैसे दिले नाही. ॲक्विजिशन केल्याशिवाय काम करायला नको होतं, परंतु कॉन्ट्रॅक्टरचे पैसे मात्र यांनी ताबडतोबीने दिलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाही. दुसरा मुद्दा असा आहे की या संबंध याच्यामध्ये या रस्त्यामध्ये जे काही आता रस्ता झालेला आहे त्याच्या साईडला ज्या जमिनीचं पाणी निघून जायला पाहिजे होतं, आता पाऊस कसा पडतोय तुम्ही बघताय, तर या जमिनीमध्ये जे पाणी साठून राहिलेलं आहे हे 370 एकरावर अतिक्रमण आहेच, परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जे पाणी साठून राहिलेलं आहे आणि जमीन जी नापीक झालेली आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठं शेतकऱ्यांचं नुकसान आहे. त्याही नुकसानीचा भरपाई ताबडतोब या लोकांनी करून दिली पाहिजे, अन्यथा याची पाणी काढून देण्याची व्यवस्था कलेक्टरने स्वतःहून लक्ष घालून करायला पाहिजे. टोलचा जो विषय आहे तो हे अंतर आहे 41 किलोमीटर. आम्ही वाळवा शिराळाचे लोक जिल्हाधिकारी कार्यालयात येणं जाणं सारखं असतं आमचं, त्यामुळे आम्हाला हे टोल भरून येणं जाणं परवडणार नाही. त्याचप्रमाणे इस्लामपूर मतदारसंघामध्ये इकडची गावं सगळी गेलेली आहेत, त्याही लोकांना इस्लामपूरला येणं जाणं सारखं चालू असतं, त्यामुळे त्यांनाही तिकडं टोलचा उपयोग नाही. आणि 41 किलोमीटरमध्ये टोल असायचं काम नाही. हा रस्ता करताना सरकारने आपल्या पैशाने केलेला आहे, कोणा कॉन्ट्रॅक्टरने किंवा कोणी खाजगी कंपनीने हा रस्ता केलेला नाही, त्यामुळं याचे पैसे द्यायची गरज नाही आहे. तेव्हा आता ज्या मागण्या आहेत आमच्या ह्या साध्या साध्या आहेत की जे तुम्ही आता अतिक्रमण करून रस्ता केला त्याचे पैसे ताबडतोब शेतकऱ्यांना द्या. टोलसाठी आणि जे काही कार पार्किंगसाठी म्हणून जागा ॲक्वायर करायला लागला त्या बिलकुल करता कामा नये, त्याची काही गरज नाही आता. तेव्हा हे जर नाही ऐकलं आमचं म्हणणं म्हणजे आम्ही आता शांततेने कायदेशीर मार्गाने आता हायकोर्ट मुंबईमध्ये आमचं पिटिशन होतं ते आता कोल्हापूरला आलेलं आहे, तर त्यामध्ये सरकारने आपली बाजू मांडावी, कोर्टातून निकाल करून घ्यावा आणि मगच तुम्ही अशा पद्धतीचे रस्ते करावे ही आमची भूमिका आहे. अन्यथा जर तुम्ही ताबडतोब हा रस्ता केला नाही, आमचे पैसे दिले नाही, तर हे पैसे दिले नाही म्हणून तुमचा रस्ता आम्ही JCB लावून उकडून काढल्याशिवाय राहणार नाही ही आमची भूमिका आहे. खरं तर हे ॲक्युरेशन करत असताना पोलीस बळाचा वापर केला जातोय अशा तऱ्हेची घटना घडत आहेत. शेतकऱ्यांना बोलवून पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर दबाव टाकला जातोय का? हो, अशा पद्धतीनं दबाव मी म्हणणार नाही, परंतु तडजोडीचा प्रयत्न पोलिसांच्या मार्फत होतोय.
परंतु दुर्दैवाने आज ते काही आम्ही होऊ दिलं नाही. आम्ही पोलिसांना आमची भूमिका समजावून सांगितली, त्यांनी आम्हाला सहकार्य करायची भूमिका घेतलेली आहे. जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांच्याशी माझं स्वतः बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी त्या संबंधित इंजिनियरना सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्या तुम्ही पहिल्यांदा ऐकून घ्या, त्याचं निराकरण करा आणि मगच तुम्ही रस्त्याची दांडगाई करा. खरं पाहायला गेलं तर जो सांगली पेटनाका रस्ता आहे तो पुण्यालाही जोडला जातोय आणि यावरून अनेक आमदार खासदारांचीही वाहतूक प्रवास असतोय, परंतु सांगली जिल्ह्यातील आमदार खासदार याबाबत ठोस भूमिका घेताना दिसतात का? आज तरी काय मला कोणी आमदार खासदारांनी याच्या बाबतीत भूमिका घेतलेली दिसत नाही आहे, परंतु ते लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांनी घ्यायला पाहिजे. काय रस्ता थांबलेला आहे, काय लोकांच्या अडचणी आहेत हे त्यांनी बघायला पाहिजे. आपल्याबरोबर काही बाधित शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. शेतकरी म्हणून तुमची भूमिका आता काय राहणार आहे? इस्लामपूर ते आष्टानाका यामध्ये जवळजवळ त्यांनी मला वाटतंय त्यांनी मार्च महिन्यापासून काम चालू केलं होतं आणि आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं की असे असे तुमचे पैसे आहेत, आम्ही 2 महिन्यात द्यायची व्यवस्था करतो. त्या 38 घरांमधली जवळजवळ 8 ते 10 लोक अशी आहेत की ज्यांची एक इंच सुद्धा जमीन इतरत्र कुठं सुद्धा नाही आहे, पूर्णपणे बेघर झालेत लोक. आणि बरीच लोक अशी आहेत की जे रोजंदारीवर काम करतायत, काही जण तर हमाली करून दररोजचं हे करतायत. एवढं असून सुद्धा ह्या लोकांनी 2 महिने पैसे देतो असं सांगून जवळजवळ आज ते 6 ते 7 महिने झाले यांच्याकडून काही सुद्धा उत्तर येत नाही आहे. आणि तिथं ऑफिसमध्ये विचारायला गेलं की आज होईल, उद्या होईल, पुढच्या आठवड्यात येईल, मुंबईला दिले आम्ही, आमचं काही नाही आहे, ह्या साहेबांना विचारा, त्या साहेबांना विचारा, एवढंच उत्तर येते. आता बाधित शेतकरी म्हणून तुम्ही सरकारला काय इशारा देऊ शकता? सरकारला एवढाच इशारा देतोय की जर तुम्ही लवकरात लवकर आमचे पैसे दिले नाहीत तर जेवढी आमची जमीन गेलेली आहे तेवढी त्या जमिनीवर आम्ही लवकरात लवकर ताबा घेऊन बाकी काय असेल ते कारवाई करू. नक्कीच या निमित्तानं शेतकऱ्यांचं असं मत आहे की जेवढी जमीन आमची गेलेली आहे त्या जमिनीचा जो फायदा आहे, मोबदला आहे, तो आम्हाला त्वरित देण्यात यावा, अन्यथा आम्ही ती गेलेली जमीन जेवढी आहे ती जमीन पुन्हा आम्ही आमच्या ताब्यात घेऊ. आणखी काही बाधित शेतकरी आहेत, काय भूमिका राहणार आहे शेतकरी म्हणून? तुमची जमीन किती गेलेली आहे? दादाने, माझं नाव राजवरून पाटील, दादाने सांगितल्याप्रमाणे इस्लामपूर हद्दीत जे काम झालं ते मंजूर नकाशापेक्षा जास्त काम झालं. ते झालं पण तो जो पहिला मंजूर आराखडा जो अवॉर्ड आहे तो 9 कोटी रुपयाचा, तो आज गेली 6 महिने आम्हाला लोक सांगतात की आज देतो, उद्या देतो. आम्ही आपली सहकार्याची भूमिका घेऊन विकास कामाला विरोध नको म्हणून आपला रस्ता होऊन दिला. लोकांनी सगळ्या 48 मला मतदारांनी रस्ता होऊन दिला. पण हे 8 महिने झाले सांगतात बाबा आज त्यातली 9-10 जण लोक जी बेघर झालेत त्यांची घरं पाडून आम्ही ते रस्ता करून दिला आहे लोकांनी. पण यांना पैसे द्यायचे काही यांचं शासन नगर म्हणजे मग हीच आहे बाबा, त्याच्यात काही त्यांना लोकांना देणं घेणं नाही. म्हणून आम्हाला एक सरकारला निर्वाणीचा इशारा आहे की तुम्ही 8 दिवसात पैसे द्यावं, अन्यथा आमची जी जमीन बाधित झालेली आहे आम्ही परत आमच्या ताब्यात घेऊ, JCB लावू. या रस्त्याच्या बाजूला अनेक मागासवर्गीय लोकांच्या जमिनी आहेत, काय जणांची 4-4 गुंठे 5-5 गुंठे जमीन आहेत, त्या सगळ्या बाधित होत आहेत. असं असतानाही सरकार या छोट्या छोट्या जमीनधारकांच्या जमिनीही काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे, यावर काय भूमिका राहणार? आज मला सांगा, आज आमचा आष्टानाका टू आंबेडनाका या एरियात की माळी, कुंभार, शिंपी, लोणारी समाज आणि धनगर समाज ह्यांच्या जमिनी आहेत. कुणाच्या 400 स्क्वेअर फूट, कुणाच्या 500 स्क्वेअर फूट. अक्षरशः ती लोक बेघर राहिले आहेत. त्यांना आता ते भाडे भरून 6 महिने झाले भाडे भरतात, त्यांना बेघर होऊन झालेत. पण शासनाने त्यांची मूळ रक्कम जी भरपाईची आहे ती सगळं द्यायला नाव काढलेलं नाही. हे शासन किती हे आहे अहो. यासाठी आमच्या एक शासनाला शेवटची इच्छा दादांच्या नेतृत्वाखाली, अन्यथा आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली 8 दिवसात तो रस्ता आमचा पूर्णपणे आम्ही आहे ताब्यात घेणार. सांगली ते इस्लामपूर हा पेटनाका जो हा रस्ता आहे, या रस्त्यावरती कसबे डिग्रजच्या जवळ 11 एकर जमीन अक्वायर करून त्या ठिकाणी टोल नाका करण्याचा निर्णयही शासनाकडून घेण्यात आलेला आहे. परंतु ही 11 एकर जमीन ज्या शेतकऱ्यांची जाते ते काही शेतकरी आपल्याबरोबर आहेत. खरं तर पाहायला गेलं तर हा टोल नाका या रस्त्यावरचा 3 वेळा बदलण्यात आलेला आहे आणि तिसऱ्यांदा हा कसबे डिग्रज एरियामध्ये घेण्यात आलेला आहे. ते बाधित शेतकरी आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूया. काय टोल नाक्याविषयी काय प्रॉब्लेम आहे? काय? माझं नाव मोहन बोकरे, टोल नाका बाधित शेतकरी आहे मी. माझी 12 गुंठे जागा जाते याच्यात आणि आम्ही विचारायला गेल्यावर म्हणतात की आता 90% काम पूर्ण झाले, 10% ते काम राहिले टोल नाक्याचं. तुम्ही नाही जागा दिला तर जबरदस्ती काढून घेऊ, पोलीस फोर्स लावून. आणि बोला, मग तुमचा इशारा काय राहणार आहे त्याचबरोबर? आम्ही सरकारला सांगितलेलं आम्ही टोल नाका होऊच देणार नाही.
40 किलोमीटरला काही टोल नाका मी देणारच नाही, सांगलीपुरता देईन सकाळीच. नक्कीच या निमित्तानं या रस्त्याचा जो वाढीव रस्ता आहे त्याचा मोबदला आम्हाला द्यावा, अन्यथा रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता JCB लावून उखडण्यात येईल असा इशाराही या निमित्तानं संबंधित शेतकरी आणि रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.